हॅलो एव्हरीवन. सो बघा आज गाईडलाईन्स ज्या आहेत टर्म इव्हॅल्युएशनसाठी फॉर इंजिनिअरिंग फर्स्ट इयर इंजिनिअरिंग आणि 2024 पॅटर्न असेल NEP 2020नुसार. सो टर्म वर्क कसं कंडक्ट केलं जाणार आहे तर ते थेरी कोर्सेस जे असतील टर्म वर्कसाठी थेरी कोर्स, त्याच्यानंतर जे आहे लॅब प्रॅक्टिकल व्होकेशनल अँड स्किल एनहान्समेंट्स कोर्स, इंडियन नॉलेज सिस्टम ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स आणि को करिक्युलर कोर्सेस. सो ह्यांच्या जे असाइनमेंट्स आहे जर्नल फॉर्ममध्ये तुम्हाला सबमिट करायचे आहेत. सो ते जे असेल त्याच्यानुसार जे जसं आपण सबमिट करणार आहोत त्याच्यासाठी पण काही गाईडलाईन्स आहेत. त्यानुसार हे असेसमेंट टर्म वर्क असेसमेंट कंडक्ट केलं जाणार आहे. सो इट इज कंटिन्युअस असेसमेंट असेल. कंटिन्युअस म्हणजे थोड्या दिवसानंतर 1 वीक 4 वीक लाईक दॅट. त्याच्यानंतर तुम्हाला हे असेसमेंट दिलं असेल आणि त्याच्यानंतर ते आपल्याला कंप्लीट करून सबमिट करायचं आहे. आणि ते सबमिशन जे असणार आहे इन द फॉर्म ऑफ रिपोर्ट किंवा जनरल आणि टाईमली काय मॅटर करणार आहे तर आपण किती टाईमवर त्याला कंप्लीट करणार आहोत, अटेंडन्स कशी आहे आणि अंडरस्टँडिंग अबाउट दॅट सब्जेक्ट ह्याच्यानुसार आपल्याला ती असेसमेंट दिली जाणार आहे किंवा आपल्याला त्याच्यानुसार त्याचे मार्क्स मिळणार आहेत. सो हे कोण करेल, असेसमेंट कोण करेल तर सब्जेक्ट टीचर, त्या सब्जेक्टचे टीचर्स जे असतील ते, आणि त्याच्यानुसार ते ग्रेड देतील जे की काय असेल परफॉर्मन्स जो असेल स्टुडंटचा त्याच्यावर डिपेंड असेल. आणि हे नंतर एंड सेमच्या वेळी हे SPPUला म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला सबमिट करायचं असतं. सो त्याच्यानुसार आता याची ओव्हरव्ह्यू काय आहे तर तो ओव्हरव्ह्यू बघूया आपण. जनरल जे असेल त्याच्यामध्ये डिटेल डिस्क्रिप्शन असेल काय जर्नलमध्ये काय टाकणार आहोत करायचं आहे. प्रॅक्टिकल असाइनमेंट्स, त्याचे ऑब्झर्वेशन्स, रिझल्ट्स, रिफ्लेक्शन्स आणि ॲडिशनल जे काही मटेरियल आहे तर ते. मग पहिलं म्हणजे काय प्रॅक्टिकल असाइनमेंट्स. सो प्रॅक्टिकल असाइनमेंटमध्ये ती असाइनमेंट जर केलेली असेल तर ती लेबल असली पाहिजे, डेटेड असली पाहिजे आणि असाइनमेंट प्रॉम्प्ट ऑब्जेक्टिव्स हे त्याच्यामध्ये आलेले असले पाहिजे. प्रोसिजर्स, ऑब्झर्वेशन हे सगळं जर्नलमध्ये आपण लिहिलं जाणं गरजेचं आहे. तर रिफ्लेक्शन्स जे असतील ही जेव्हा रिफ्लेक्शन्स म्हणजे काय की जे काही कंप्लीट केलेलं आहे तर त्याच्यावर जर क्वेश्चन्स केले तुम्हाला लर्निंग प्रोसेस काय असेल तर त्याच्याबद्दल डिस्कशन, त्याच्या चॅलेंजेस काय आहेत आणि हाऊ दे वेअर ओव्हरकम रिलेटेड रिफ्लेक्शन्स असतील. सप्लिमेंटरी काय आहे तर सप्लिमेंटरी असेल प्रॅक्टिकल असाइनमेंटसाठी जसं की रॉ डेटा आहे, स्केचेस, फोटोग्राफ्स जर गरजेचे असेल तर तिथे ते लावणं गरजेचं आहे. फीडबॅक रिसिव्ड जो काय असेल. सप्लिमेंटरी मटेरियल ते ऑर्गनाईज असलं पाहिजे आणि क्लिअरली लिंक टू करस्पॉन्डिंग असाइनमेंट्सच्या रिलेटेड असावं. दुसरं काही त्याच्यामध्ये जर असेल तर त्याला ते व्हॅलिड असणार नाही आहे. नाव द इव्हॅल्युएशन क्रायटेरिया, हाऊ टू इव्हॅल्युएट दी असाइनमेंट्स वॉट एव्हर यू हॅव कम्प्लिटेड. सो कम्प्लीटनेस पहिला मुद्दा येतो, कंप्लीट केलेली आहे की नाही अँड त्याला 20% हा आउट ऑफ 100% 20% पार्ट हा कम्प्लीटनेसला असेल. म्हणजे पहिली प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करायचं आहे तर ते आपण करतोच कंप्लीट. सो ऑल प्रॅक्टिकल असाइनमेंट्स जे असतील त्या शुड बी कम्प्लिटेड ज्याच्यामध्ये आणि त्याला प्रॉपरली लेबल केलेलं असावं. रिफ्लेक्टिव्ह एंट्रीज आर प्रेझेंट इच प्रॅक्टिस म्हणजे डेट वगैरे टाकून ते व्यवस्थित कंप्लीट केलेलं असायला पाहिजे. जी असाइनमेंट्स केलेली आहे तिचं क्वालिटी कशी आहे म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्युरेसी काय असेल किंवा जे थरनेस आहे तो असाइनमेंटचा कंप्लीट केलेला कसा आहे, त्याची क्वालिटी काय आहे तर त्या क्वालिटीनुसार 40% मार्क्स हे त्या असाइनमेंटच्या रिलेटेड दिलेले असतील. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन, जे जर्नल शुड बी वेल ऑर्गनाइज्ड आणि इझी टू नेव्हिगेट. म्हणजे काय की जे आहे जर्नल ते व्यवस्थित ऑर्गनाइज्ड केलेलं असावं ज्याला 20% मार्क्स दिलेले असतील. आणि त्याच्यानंतर जर्नलचं प्रेझेंटेशन शुड बी नीट प्रेझेंटेशन त्याचं म्हणजेच काय फ्री ऑफ स्पेलिंग अँड ग्रॅमॅटिकल एरर्स. म्हणजे काय स्पेलिंग मिस्टेक्स कमी असाव्यात किंवा असूही नाहीत आणि ग्रॅमॅटिकल एरर शुड बी नॉट देअर.
त्याच्यामध्ये कवर पेज हे स्टुडंटचं नेम, कोर्स स्टाईल, टायटल, सबमिशन डेट ह्या सगळ्या पेज नंबर वगैरे जे आहे ते व्यवस्थित प्रेझेंट केलेलं असावं आणि त्या सगळ्याला प्रेझेंटेशनला 10 मार्क्स आहे. म्हणजे कवर पेजला पण मार्क्स आहेत, वेल ऑर्गनायझर आहे की नाही त्याला पण आहे, कम्प्लीटनेसला तर आहे आणि क्वालिटी काय असेल त्याच्या असाइनमेंटची त्याच्या रिलेटेड डिफरंट पर्सेंटेजमध्ये त्याला डिवाईड केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा क्रिएटिव्हिटी आणि एंगेजमेंट. वॉट एव्हर क्रिएटिव्हिटी एंगेजमेंट म्हणजे जे काही जर्नल आपण कंप्लीट केलं आहे तर त्याचं आपल्याला किती अंडरस्टँडिंग झालेलं आहे त्याच्यावर जर क्वेश्चन्स केले तर ते क्वेश्चन्स आपल्याला येतात की नाही ते त्याच्या रिलेटेड क्रिएटिव्हिटी आणि एंगेजमेंट असेल, म्हणजे क्रिटिकल थिंकिंग अँड पर्सनल एंगेजमेंट विथ द असाइनमेंट्स. सो 10% मार्क्स त्याला असतील. त्याच्यानंतर आहे सबमिशन गाईडलाईन्स. मग आता सबमिशन जर करायचं आहे आपल्याला तर त्याच्या रिलेटेड सबमिशन गाईडलाईन्स काय आहेत तर ते प्रॉपरली एक ऑल कॉम्पोनंट्स त्याच्यामध्ये असावेत आणि प्रॉपरली ऑर्गनाइज्ड असं सबमिशन असावं. लेट सबमिशन जर असेल तर त्याच्यासाठी पेनल्टीज पण युनिव्हर्सिटीने दिलेल्या आहेत. म्हणजे काय की त्या कोर्स पॉलिसीला तुम्हाला म्हणजे तिथे मार्क्स कमी करता येतील किंवा अदर पेनल्टीज जे काय फॅकल्टीज लावू शकतात ते त्याच्यामध्ये असू शकतात. जसं की आता सबमिशन गाईडलाईन्समध्ये पहिला वीक ते 3rd वीक कंप्लीट अँड डॉक्युमेंट प्रॅक्टिकल, जसं असाइनमेंट 1 आहे ती 1st to 3rd वीकमध्ये आपण कंप्लीट, 1st आणि 2nd असाइनमेंट ज्याच्यामध्ये इन्क्लुडिंग रिफ्लेक्शन्स. म्हणजे जर आपण ते कंटिन्युअस असाइनमेंट आहे म्हणजे कंटिन्युअस असेसमेंट आहे, कंटिन्युअस म्हणजे काय थोड्या काळानंतर परत ती असेसमेंट असणार आहे, त्याच्यामुळे ते वर्क जे आहे ते जे कंप्लीट होणारं वर्क आहे त्याची क्वालिटी चांगली राहील. सो हे 1st to 3rd वीकमध्ये झालं पाहिजे असाइनमेंट्स 1 आणि असाइनमेंट्स 2. देन 4 to 6 मध्ये असाइनमेंट्स 3 आणि असाइनमेंट 4 इन्क्लुडिंग रिफ्लेक्शन्स त्याच्यामध्ये असावं असं युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे 7 to 9 जो वीक आहे, 7 to 9 वीकमध्ये असाइनमेंट 5 आणि 6 कंप्लीट असावी रिफ्लेक्शन्स इन्क्लूड करून आणि 10 वीकमध्ये 2.5 मंथ्स ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये येतात. आणि त्याच्यानंतर काय वीक 10मध्ये फायनलाइज करायचं आहे की आणि ऑर्गनाईज करायचे सगळे जर्नल्स. वीक 11मध्ये जर्नलचं इव्हॅल्युएशन, जर्नलचं जे काय आहे इव्हॅल्युएशन कंप्लीट करून ते सबमिट करायचं आहे. तर ते हे झालं टीचर्ससाठी इव्हॅल्युएशन करायचं. बट अप टू 5 to 6 teachers will or faculties will give you assignments and you have to finish it within a time and within a framework. So what are the benefits of this term work सबमिशन? what are काय बेनिफिट्स आहेत त्याचे? तर टर्म वर्कचे इव्हॅल्युएशन आहे जर्नल सबमिशनचं, स्टुडंट्स काय बेनिफिट करतात तर एक हॉलिस्टिक आणि कंटिन्युअस असेसमेंट प्रोसेस सपोर्ट करते प्रॅक्टिकल स्किल्स डेव्हलपमेंट आणि अकॅडमिक ग्रोथसाठी. म्हणजे काय की जसं की डेटा वगैरे आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो किंवा त्याचं क्वालिटी मेंटेन करतो तर आपल्याला वेगवेगळे बेनिफिट्स त्याच्यामध्ये होतात, अकॅडमिक ग्रोथ होते, प्रॅक्टिकल स्किल्स वाढतात. सो हे स्टुडंटसाठी आहे आणि याच्यामुळे काय होतं आहे की टीचर आणि स्टुडंटमधला एक गॅप आहे तो कमी होण्यास मदत होते. म्हणून हे जे आहे ह्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत टर्म वर्कच्या इव्हॅल्युएशनच्या फॉर फॅकल्टीज अँड स्टुडंट्स बाय university. So keep in mind that you have to remember this whenever you are going to complete it. So thank you for this session.